तर गुड इव्हनिंग ऑल. आजचा टॉपिक आहे आपला आयुर्वेदिक हेअर केअर. आपण केसांची कशी काळजी घ्यावी आयुर्वेदिक पद्धतीने किंवा जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने, ते मी आज सांगणार आहे शॉर्टमध्ये. तर आपले मी रिसेंटली थोडंसं हम्पीला जाऊन आले होते, तर तिथले मी थोडे काही हे काढलेत फोटोज. तर तिथे एका मंदिराच्या बाजूला सगळे हेअरचे म्हणजे केसांचे वेगवेगळे रचना दाखवल्या होत्या. मग इथे तुम्हाला दिसतं की इथे केसांच्या वेगवेगळ्या त्यांनी रचना केल्या होत्या. असे खूप होते. एका बाजूला म्हणजे हेअरस्टाईल्स वेगवेगळ्या पद्धतीचे पूर्ण मंदिराच्या चारी बाजूंनी त्यांनी कार्व केले होते. म्हणजे हे 5,000 का 7,000 वर्षांपूर्वीचं मंदिर होतं. मग हे तेव्हापासून आपल्याला म्हणजे केश रचना किंवा सौंदर्याचे उपचार पद्धती प्रचलित आहेत भारतामध्ये. हे त्याचं एक प्रूफ आहे. अशा पद्धतीचे थोडेसे रचना होत्या. बरीचशी पडझड झाली त्या मंदिरात, त्यामुळे क्लिअर दिसत नाहीयेत. मध्ये मध्ये पॉज घेते कारण की ऍडमिट करते मी ह्यांना मेंबर्सला. ठीक आहे, तर आपण थोडा इतिहास बघितला की केसांची किंवा त्वचेची जी काळजी आहे ती पूर्वीपासून घेत होते लोक. फक्त आता आपण खूपच वेस्टर्नाइज झालेलो आहे, खूप आधुनिक पद्धतीचे हे वापरतोय, केमिकल्स युक्त वगैरे असे सगळे आपण प्रोडक्ट्स वापरतोय जे खूपच हानिकारक आहेत आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी, केसांसाठी, स्किनसाठी. पण ते आता सवय लागलेली आहे. तर कुठेतरी परत आपल्याला पूर्वीच्या आपल्या पद्धती परत प्रचलित करायला हवे, कारण की ते हेल्थच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. तर मग आपण आजचा फोकस आहे तोच फक्त केसांवरती आहे. तर काय काय आपण केसांच्या बाबतीत करू शकतो ते चेक करूया. तर आयुर्वेदिक हेअर केअर रुटीन म्हणजे कशी आपण केसांची काळजी घ्यायची ते मी सांगते. तर डू यू नो दॅट हेअर अनहेल्दी हेअर इज द रिफ्लेक्शन ऑफ युअर बॅड डाएट. आपण जे काही खातो किंवा आपण जे काही लाईफस्टाईल आहे आपली, त्याच्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन आपल्या स्किनवर आणि केसांवरती दिसतं. ऑब्वियस आपली झोप पूर्ण नाही झाली तर लगेच डोळ्यांखाली काळे डार्क सर्कल्स, काळी वर्तुळे वगैरे दिसतात. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते लगेच जाणवतं. पण केसांच्या रिलेटेड पण जर जागरण वगैरे झाली तर जे ग्रेइशनेस आहे, केस पांढरी होणं वगैरे, हे सगळ्या तक्रारी सुरू होतात. खूप तुमच्या खाण्यामध्ये खारट आंबट पदार्थ येत असतील तरी सुद्धा केस पिकणं वगैरे असे प्रकार होतात. तर त्यामुळे आपण आपलं जे लाईफस्टाईल आहे त्या खूपच रिलेटेड आहे हेल्थ, केसांच्या आणि स्किनच्या हेल्थसाठी. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण सुरुवात तिथून केली पाहिजे की आपलं लाईफस्टाईल आणि खाणं पिणं जे आहे ते आपल्याला मेंटेन ठेवायला पाहिजे. मग ते आपण जर व्यवस्थित केलं तर मग त्याचं रिफ्लेक्शन आपल्या केसांवर आणि स्किनवरती दिसून येतं. मग ट्रेडिशनल आयुर्वेदिक सायन्स थर्स्ट अपॉन द इंटरडिपेंडन्स ऑफ हेअर हेल्थ विथ व्हॉट यू ईट अँड हाऊ टू लिव्ह. तर आयुर्वेद काय सांगतं, हे सगळं तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे ते सगळं जे ते सगळं आयुर्वेद तुम्हाला सांगतं. आहार विहार असं एक टर्म्स आहेत दोन. म्हणजे आहार म्हणजे आपण जे काही खातोय ते, आणि विहार म्हणजे आपली लाईफस्टाईल, आपलं झोपणं, आपलं राहणं,
आपलं जे काही व्यवहार आहेत दिवसभराचे, ते दिवसाचे आणि रात्रीचे दोन्ही पण, ते मिळून ते खूपच निगडीत आहेत आपल्या हेअर आणि स्किनसाठी. अँड विच बेनिफिट्स द होलसम वेलबीइंग ऑफ युअर बॉडी अँड माइंड अलॉंग विथ युअर हेअर हेल्थ. तर थोडक्यात आपण जर आपली लाईफस्टाईल किंवा खाणंपिणं आपलं व्यवस्थित ठेवलं तर आपलं स्किन आणि हेअर पण चांगले राहणार आहेत. मग आपण काय डिस्कस करणार आहेत आजच्या सेशनमध्ये, तर नो युअर हेअर टाईप. आपल्याला कुठलेही जे प्रोडक्ट्स किंवा हे आपल्याला वापरायचे आहेत तर ते आपण आंधळेपणाने कुणीही नवीन शॅम्पू आलाय बाजारात किंवा नवीन तेल आले वापरून बघूया असं करून नाही वापरायला पाहिजे. असं करतात जनरली बरेच जण, पण जे आपण जर आपल्या केसांचे प्रकार जर आपल्याला लक्षात आले की आपले कुठल्या प्रकारचे केस आहेत, तर त्यानुसार आपल्याला डिसाईड करायला सोपं जातं की कोणता आपण शॅम्पू किंवा कोणता आपण हेअर ऑइल वापरलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला हेअर टाईप कुठला आहे तो तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेनच थोडक्यात की कसं ओळखायचं तुमचा हे केसांचा प्रकार जो आहे तो, आणि मग त्यानुसार तुम्हाला शॅम्पू आणि ऑइल्स कुठले वापरायचे ते तुम्ही हे करू शकता. साऊंड इन्क्रीज. आवाज वाढवलेला आहे, माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? येतोय येतोय. ओके ओके. तुमचा खूपच मोठा आला. ठीक आहे. मी मगाशी सांगत होते की आपल्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यावरती खूपच आपले केसांची आणि स्किनचे हेल्थ रिलेटेड आहे. तर आपण ते रूल आउट करायला पाहिजे, आपण ते व्यवस्थित करायला पाहिजे लाईफस्टाईल आपलं. मग त्यानुसार आपले केस पण हेल्दी होते. आणि आपण आपल्या केसांचे प्रकार आहे तो ओळखला पाहिजे आपण. मग त्यानुसार आपण कुठला ऑइल किंवा शॅम्पू यूज करायचं ते ठरवू शकतो. मग आणि तेल पण कुठलं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. ते पण तुमच्या प्रकृतीवर किंवा केसांच्या प्रकारावरती डिपेंडेंट आहे. मग आणखी पुढे आपण बघणार आहोत की कसे केस धुवायचे, कोणते केसांना मास्क लावायचे. मास्क म्हणजे थोडक्यात हे मेहंदी आपण जे लावतो ते. नंतर केस कशी विंचरायची इन द सेन्स कोणता कंगवा वापरायचा आणि कधी कट करायची, कोणते केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरायचे किंवा नाही वापरायचे, हेअरस्टायलिंग किंवा हेअरस्टाईल्स जे करतो आपण ते करायचे किंवा नाही करायचे, आणि कसं आपण एन्व्हायरमेंटल जे आहेत म्हणजे केसांचा बचाव कसा करू शकतो ह्याचे थोडे टिप्स. नंतर केसांसाठी रिलेटेड डाएट, एक्सरसाइज आणि आयुर्वेदिक जे घरी आपण करू शकतो असे उपचार, ह्या सगळ्यांबद्दल आपण थोडक्यात पाहूया. तर नो युअर हेअर टाईप. केस आपले आयुर्वेदानुसार 3 प्रकारचे आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे 3 प्रकारच्या प्रकृती आहेत आयुर्वेदानुसार, वात, पित्त आणि कफ. तर तुमचे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात हे तुम्ही फक्त स्वतःच ॲनलाइज करा. तर वात प्रकारचे जे केस आहेत, वात प्रकृतीच्या लोकांचे, त्यांचे कर्ली असतात थोडेसे आणि असे ड्राय असतात आणि त्यांना स्प्लिट एंड्स वगैरे असे जरासे प्रॉब्लेम्स असतात कायमच. आणि आपण झाडू सारखे वगैरे असे म्हणू शकतो. असे खूपच हार्श असतात त्यांचं स्ट्रक्चर, त्याचं जे स्मूथनेस काहीच नसतो प्रकार त्यांना. त्यांचे जे स्ट्रक्चर जे आहेत म्हणजे त्यांचे स्वतःचेच केस त्यांना स्वतःला पण टोचतात मागे पॅकवर वगैरे असले तर. इतक्या प्रकारचे त्यांचे असे ड्राय आणि रुक्ष असे केस असतात. तेच जर तुमचे केस असे असतील तर तुमचे वात प्रकृतीचे कन्सिडर करायला लागेल तुम्हाला केस हेअर टाइप्स. पित्त प्रकृतीचे असतात ते थोडासा पिंकट कलर असतो, म्हणजे पूर्ण ब्लॅकिश कलर नसतो, ब्राउनिश रेडिश किंवा असे टिंच असते आणि लवकर पिकतात त्यांचे केस. आणि त्यांचे बऱ्यापैकी स्ट्रेट असतात केस, जास्त वेवी नसतात, बऱ्यापैकी स्ट्रेट असतात आणि सिल्की असतात. आणि कफ प्रकृतीचे वेवी असतात, आपल्याला थर्ड इमेजमध्ये दिसते तसं. तसे त्यांचे वेवी असतात थोडेसे आणि जेट ब्लॅक आपण म्हणू. या इमेजमध्ये एवढे नाहीये कारण की कलर केलेली इमेज इथे. पण जेट ब्लॅक म्हणजे पूर्ण काळे भोर असे केस असतात ते कफ प्रकृतीचे. आणि सगळ्यांचं स्वप्न किंवा आयडियल केस आपण म्हणू तर ते कफ प्रकृतीचे केस असतात. तर त्याचे थोडेसे वेवी, नॉट कर्ली, नॉट स्ट्रेट, इन द मिडल ऑफ बोथ. आणि सिल्की, फार ड्राय नाही, फार स्मूथ किंवा सॉफ्ट नाही असे असतात.
आणि अगदी ब्लॅक रंगाचे असतात आणि त्यांची डेन्सिटी विसरली मी सांगायचं. यांच्यामध्ये वातवाल्यांमध्ये खूपच विरळ असतात, कुरळे असतात, विरळ असतात, पण ते दिसून येत नाही कुरळेपणामुळे. पित्तच्या केसांमध्ये विरळपणा आणि स्काल्प त्यांचा दिसून येतो, असं इतके ते विरळ असतात थोडे. आणि केस ह्यांची खूप घनदाट असतात, म्हणजे गपच्या प्रकारचे. आणि बऱ्यापैकी काहींची कॉम्बिनेशन मध्ये पण असते स्किन, केस. तर मग तशा कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला प्रोडक्ट्स यूज करावे लागतात. तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे वाताचे कर्ली, फ्लाय अवे, थिन, कोर्स, ड्राय अँड ब्लॅक असतात. पित्ताचे फाईन, टॉप ऑफ द हेड, सॉफ्ट ब्राऊन. कफाचे लस्ट्रियस, ग्लॉसी अँड थिक असतात. जर वात प्रकृतीची ऑलरेडी तुमची केस तशी आहेत, केस थोडीशी ड्राय आहेत आणि त्यात तुम्ही जर हेअर हे केले, हेअर ब्लो केले आपले, म्हणजे हेअर ड्रायर वगैरे यूज केले किंवा असे काहीतरी तुम्ही केमिकल्स वगैरे यूज केले, तर खूपच जास्त आणखी ड्राय होतात ते. नंतर त्यांचे बारीक होतात केस, स्प्लिट एंड्स होतात. ह्या वात प्रकृतीच्या केसांमध्ये तक्रारी आढळतात. आणि डिहायड्रेशन खूप असतं यांच्या स्काल्पमध्ये पण. कफचे जर इम्बॅलन्स झाला, म्हणजे चुकीचं खाणं पिणं वगैरे झालं, तर मग त्यांच्या पण स्काल्पच्या तक्रारी स्टार्ट होतात. खाजवणं वगैरे डोक्यामध्ये, नंतर केस हेअरफॉल वगैरे स्टार्ट होतो, केस गळणं, जास्त ऑइली होणं, रेडिशनेस वगैरे वगैरे. पित्तदोषामध्ये स्ट्रेट आणि सॉफ्ट असतात, पण त्यांचे जर इम्बॅलन्स झाला किंवा काहीतरी त्यांचं आहारविहारामध्ये, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये त्यांच्या असंगतता आली किंवा चुकीच्या पद्धतीने काहीतरी झालं त्यांचं खाणं पिणं, जास्त पित्तवर्धक आहार म्हणजे ऑइली किंवा तेलकट आणि मिठाचे पदार्थ वगैरे खाण्यात आले, जास्त जागरणं झाली, थोडक्यात पित्त वाढवणारे पदार्थ सगळे खाण्यात आले, किंवा तसं प्रकार त्यांचे झाले, म्हणजे झोप न होणे वगैरे असे झालं, तर मग त्यांचे पण ग्रेइंग होतात, म्हणजे केस पिकायला लागतात जास्त. त्यांचे रूट्स वीक होऊन ते केस गळायला लागतात. त्यांचे हेअर फॉलिकल्स लूज होतात आणि त्यांना पण डर्मेटायटिस म्हणजे स्काल्पचे इन्फेक्शन्स लवकर जास्त लगेच स्टार्ट होतात. मग आपण आता केसांचे 3 प्रकार बघितले, किंवा ह्या तिघांच्या कॉम्बिनेशन मधले तुमचे केस असतील, तर ह्या अशा प्रकारे ह्या कॉम्बिनेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं सूट होईल ते ऑइल तुम्ही चूज करायचं आहे. तर बेसिकली वातच्या लोकांसाठी मी करेन की हे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडाचं जे तेल आहे ते, जर तुमचे कुरळे आणि ड्राय असतील केस तर तुम्ही एरंड, कोकोनट, खोबरेल आणि एरंडे तेल मिक्स करून वापरलात तर बेस्ट आहे. दुसरे त्यांना पर्याय आहेत की बेसिल म्हणजे तुळस, ऑरेंज, जेरॅनियम, क्लोव, रोज, हे सगळे एसेन्शियल ऑइल्स आहेत. ते तुम्हाला ह्याच्या दुकानात मिळतील, एसेन्शियल ऑइल्स विकणारे वेगळी दुकानं असतात, त्यांच्याकडे ते मिळतील. तर तुम्ही हे पण थोडेसे मिक्स केलात तरी चालेल आपल्या खोबरेल तेलामध्ये किंवा एरंडाच्या तेलामध्ये, आणि ते वात प्रकृतीच्या केसांना ते उत्तम आहे. पित्त प्रकृतीच्या मध्ये थंडावा देणारे असे जे सगळे औषध हे आहेत, हर्ब्स किंवा हे म्हणू आपण, हर्ब्स किंवा ऑइल म्हणू, एसेन्शियल ऑइल्स, ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये रोज आहे, खस आहे, खस म्हणजे वाळा, नंतर जास्वंद आहे, चंदनचं आहे, आणि पेपरमिंट म्हणजे पुदिना. तर ह्या सगळ्यांचे एसेन्शियल ऑइल्स मिळतात. ते तुम्ही एक एसेन्शियल ऑइल खूपच मिक्स करून वापरायचे आणि 1-2 ड्रॉप्सच वापरायचे ते आपल्या मेन बेस ऑइलमध्ये. तर हे काय करतात, तर ते ॲब्झॉर्प्शन वाढवतात की ऑइलचं, आणि त्याचा इफेक्ट आपल्याला सप्लिमेंटरी इफेक्ट त्याचा दिसून येतो. आणि कफाचे जे आहेत ते, हां, आणि पित्ताचे आहे ते शतावरीचं तेल तुम्ही यूज करू शकता, ते छान आहे, किंवा खोबरेल तेल. कफच्या प्रकृतीमध्ये पण खोबरेल तेल इज बेस्ट, एनी टाइम, इन एनी सीझन यूज करू शकतो आपण. त्याच्यामध्ये तुम्ही कोरफड किंवा हे घातलात, क्लोव, कॅम्फर. कॅम्फर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, काय म्हणतात त्याला, कापूर फक्त असं हे करून, चुरा करून नुसता ऑइलच्या बॉटलमध्ये टाकून ठेवला तरी त्याचे गुण उतरतात, तर त्यामुळे तुम्ही तसं पण करू शकता. आणि जुनिपर नावाचं एक मिळतं एसेन्शियल ऑइल, ते तुम्ही ऍड करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही ऑइलचं सिलेक्शन करू शकता. ऑइल कसं वापरायचं आहे
तर मी मगाशी म्हटलं तसं एक बेस ऑइल ठरवायचं आपल्या केसांच्या ह्याच्यानुसार, प्रकारानुसार, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एसेन्शियल ऑइल्स अगदी कमी प्रमाणात मिक्स करायचे आहेत. एसेन्शियल ऑइल्स यूज करतात फक्त वास आणि थोडंसं सप्लिमेंटरी त्याची ॲक्शन होण्यासाठी, आणि ते कायम तेल लावताना कोमट करायचं आहे. आणि हेअर वॉश करण्याच्या आधी ॲप्लिकेशन करायला पाहिजे असं काही नाही आहे. डोकं धुतल्यानंतर, ॲक्च्युली केस धुतल्यानंतर जेव्हा आपले पोर्स ओपन झालेले असतात पूर्ण स्काल्पचे, त्या टायमिंगला केसांना तेल लावलेलं कधीही जास्त बेटर किंवा युजफुल आहे. आणि केस तेल लावताना हे कोमट करून घ्यायचे, डिरेक्टली तेल कोमट गॅसवर वगैरे नाही करायचं, कारण की त्यातले एसेन्शियल ऑइल्स किंवा जे चांगले गुणधर्म आहेत तेलातले ते सगळे उडून जातात, वोलाटाईल ऑइल्स जे आहेत ते. मग त्यामुळे गरम पाण्यामध्ये ती वाटी ठेवायची तेलाची किंवा बॉटल, आणि मग ते तेल कोमट झालेलं आपल्या तळहातावर घेऊन किंवा वाटीत घेऊन आपले टिप्स बुडवायचेत, आणि फिंगर टिप्सनी जस्ट असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचं आहे. आणि पूर्ण एक एरियाला 5 मिनिटं, म्हणजे अशा प्रकारे पूर्ण 20 मिनिटं पूर्ण हेड मसाज म्हणजे झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हेअर ऑइल लावलं पाहिजे. मग हेअर ऑइल लावल्यानंतर जर तुम्हाला रोज हेअर ऑइल पॉसिबल नसेल, आणि हेअर ऑइल कधी कोणी वापरायचं आहे, तर ज्यांचे खूप ड्राय केस आहेत त्यांनी रोज हेअर ऑइल लावायलाच पाहिजे. नंतर ज्यांचे खूप सारं असं ऑइली केस आहेत त्यांनी आठवड्यातून 2दा लावलं तरी सफिशियंट आहे. आणि ज्यांचे मिडलमध्ये नॉर्मल हेअर, नॉट ऑइली नॉट ड्राय, म्हणजे कफ टाईपचे जे आहेत त्यांना तुम्ही 3-4 वेळा, 2 वेळा वगैरे आठवड्यातून लावू शकता. आणि ऑइलिंग केल्यानंतर हेअर वॉश इज नेसेसरी. तर हेअर वॉशमध्ये तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता, पण मी आयुर्वेदिकच्या दृष्टीने शॅम्पू म्हणजे न वापरलेलं चांगलं असं सांगेन. म्हणजे शॅम्पूमध्ये खूप हार्श केमिकल्स वापरलेले असतात, आणि जे काही असं ते फोम किंवा हे तयार करते, जेवढं जास्त त्याचा जो हे येतोय, फेस येतोय, तर ते तेवढं जास्त हार्मफुल असतं. त्यामुळे आपण नैसर्गिक पर्याय कुठले आहेत, तर आपण शिकेकाई आणि रिठा वापरू शकतो. त्याची पावडर फॉर्ममध्ये पण मिळते, किंवा त्याचा काढा करून ते तुम्ही लावू शकता. रिठा शिकेकाई नसेल तर कोरफड वापरू शकता. कोरफड पण धुताना ते पूर्ण असं शॅम्पूचं जर कसं असं चिकट आणि फेस येतो, तसं कोरफड पण धुताना तसं येतो. म्हणजे त्याचा पल्प तुम्ही लावायचा आणि 2-3 तासांनी हेअर वॉश करून टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही आवळा, रिठा, शिकेकाई आणि कोरफड ह्याचा उपयोग करून हेअर वॉश करू शकता. आणि वॉश करताना कायम केस मागे घेत जावा. केस डोळ्यांच्या पुढे घेतली तर ते शॅम्पू किंवा जो आपण वापरतोय केस धुण्यासाठीचं ते डोळ्यात जाऊन डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे वन साइडेड केस एकतर मागे किंवा पुढे किंवा साईडवेज ठेवायचे आणि हेअर वॉश करायचं, आणि खूप थंड किंवा कोमट पाणी हेअर वॉशसाठी वापरायचं. नंतर येतं की कंडिशन आणि हेअर मास्क. तर कंडिशन इज व्हेरी व्हेरी एसेन्शियल. आपण दुर्लक्ष करतो की नुसतं हेअर वॉश करतो शॅम्पू वापरून कुठलाही, आणि कंडिशनिंग विसरून जातो किंवा करतच नाही. पण जे हायड्रेशन किंवा केसांच्या ज्या टिप्सपर्यंत, शाफ्टला जे म्हणजे पुढे अबाव द स्काल्प जो टिपपर्यंतचा केस आहे, त्याला कंडिशनिंगची खूप गरज असते. म्हणजे एक कोटिंगची गरज असते, कारण की त्याचा बचाव होतो मग बाहेरच्या केमिकल्स किंवा बाहेरच्या जे आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल ह्याच्यापासून. त्यामुळे कंडिशनिंग खूप गरज आहे. ह्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण कंडिशनर नाही वापरला तर आपले केस असे थोडेसे असे ड्राय आणि रफ होतात, अनस्मूथ होतात. त्याचे कलर जर तुम्ही केलं असेल तर कलरिंग वगैरे पण निघून जातं लगेच. आणि जर कंडिशनर वापरलं तर ते जराशे त्याची शाईन जी आहे, म्हणजे ओरिजिनल शाईन ती टिकून राहते. त्याचे केस हेल्दी होतात, स्मूथ अँड सील्ड अँड लाईटली रिफ्लेक्टिंग लाईट, ब्रिलियंट. थोडक्यात जर तुम्हाला शाईन हवी असेल तर तुम्ही कंडिशनर वापरायला हवा. तर कंडिशनर कसं वापरायचं आहे आपण, कंडिशनर वापरताना हेअर वॉश केलंय आपण आणि केस ओली असतानाच तुम्ही त्याच्यावरती फक्त स्काल्पला लावायचं नाही. कंडिशनरचा रोल हा फक्त पुढे केसाचा पुढच्या भागामध्ये आहे. तर मग आपण स्काल्पला न लावता उरलेल्या केसांवरती फक्त एक कंडिशनरचा लेअर लावायचा आहे. आणि घरात तुम्ही इझिली एक कंडिशनर यूज करू शकता, तो आहे म्हणजे मध हा उत्तम एक कंडिशनर आहे. आणि अंड्याचं जे पांढरं बलक आहे, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन्स असतील त्यांना चालेल. एक व्हाईट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तर ते तुम्ही पाण्यात मिक्स करायचं आणि त्याचा एक लेअर लावायचा, ते ॲज अ कंडिशनर यूज होतं. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी 2 चमचे मध 1 कप पाण्यामध्ये
कोमट थंड पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे 200 to 250 ml मध्ये, आणि ते फक्त हेअर वॉश झाल्यानंतर केसांच्या वरती जस्ट असं ओतायचं, म्हणजे वॉश करायचं, दुसरा एक वॉश करायचा, सेकंड वॉश, आणि परत नॉर्मल पाण्याने वॉश करायचं आहे. आणि थर्ड कंडिशनर आहे, काल सांगितलं होतं मी तसं, जास्वंदाची पानं, फुलं नाही म्हणते मी, पानं म्हणते. पानं ही खूपच, तुम्ही पानं जर बघितली तर ती अशी लस्ट्रस असतात, त्याच्यावर म्युसिलेज असतं, तर तसे तुकतुकीतपणा किंवा आपल्याला त्या पानांसारखा जर आपल्याला शाईन हवी असेल ना केसांना, तर ती पानं तुम्ही उकळा आणि ते पाणी ॲज अ कंडिशनर म्हणून तुम्ही वापरू शकता. तर हे इझिली अवेलेबल आहेत, 3 आहेत, घरात तुम्ही करू शकता. हे ॲज अ कंडिशनर तुम्ही कोणताही शॅम्पू वापरला किंवा घरात विदाऊट शॅम्पू जरी केस धुतले तरी हे कंडिशनर तुम्ही कंडिशनर म्हणून वापरू शकता. केस कशी विंचरावी, तर ऑब्वियस आहे, पहिला गुंते, जटा म्हणतो आपण, ते काढायचे, नंतर मग स्काल्प पासून पूर्ण विंचरायचे. आणि केस विंचरणं हे खूप गरजेचं आहे. माझी एक, जस्ट आठवलं म्हणून सांगते, माझी एक ज्युनियर होती, खूप छान लांब तिची केस होती, कधीही ती केस विंचरायची नाही. ती म्हणायची, अपने अपने फंडे होते, दीदी म्हणे की विंचरले तर माझे गळतात केस किंवा तुटतात, म्हणून मी विंचरतच नाही. आणि तिचे सिल्की होते त्यामुळे तिला गरज नव्हती केस विंचरण्याची. पण आयडियली बघता की केस विंचरले पाहिजेत आपण रोज, डेली वन्स और ट्वाइस तरी, आणि झोपण्याच्या आधी एकदा नक्की जरूर विंचरून झोपत जावं, म्हणजे जास्त गुंता होणार नाही, आणि केस बांधून झोपायची कधी पण, म्हणजे जास्त, जेणेकरून केसांची हेल्थ आणि व्यवस्थित राहील आणि गुंता होणार नाही. किंवा उशी पण आपण वापरताना कॉटनची वापरायला पाहिजे, ज्याच्यावरती सॅटिन वगैरे वापरलं तर केस त्याला चिकटून राहतात आणि गळतात. आणि केस मग दुसरा एक ऑप्शन येतो की ह्याचा लाकडी कंगवा वापरायचा की नाही. माझ्याकडे तर इथे एक लाकडी कंगवा आहे. तर हे अशा पद्धतीचे कंगवे पण मिळतात बाजारात, थोडे कॉस्टली असतात, पण लाकडी कंगव्यांचे ड्रॉबॅक्स पण खूप आहेत. तुम्ही वापरणार असाल तर वापरा चांगल्या कंपनीचा, पण ज्यांना खूप वारंवार केस विंचरायचे असतात त्यांनी लाकडी कंगवा वापरला तरी चालेल. आणि डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही नीमचा कंगवा मिळतो तो वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन काही अगदी लाकडी कंगवा वगैरे वापरला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही साधा कंगवाही वापरू शकता. 10 मिनिटात आपलं सेशन संपणार आहे, त्याचा एक रिमाइंडर मेसेज होता आलेला. तर तुम्ही साधा कंगवाही वापरू शकता. फक्त जे खूप वारंवार, म्हणजे दर तासाला ज्यांना केस विंचरायचे असतात त्यांनी लाकडी कंगवा वापरावा. कंगव्याचा हा फक्त असा एक रोल आहे की स्काल्पला थोडंसं मसाज मिळतो आणि ब्लड सर्क्युलेशन थोडंसं वाढतं, त्यामुळे त्याच्या पलीकडे कंगव्याचं काही हे नाहीये. लाकडी कंगव्याचा धुण्याचा प्रॉब्लेम असतो, धुतल्यानंतर तो स्वच्छ ठेवण्याचा प्रॉब्लेम असतो. त्या मानाने प्लॅस्टिकची कंगवी आपण इझिली वॉश करू शकतो रोज, आणि कंगवा कायम स्वच्छ ठेवला पाहिजे आपला, तो खूपच गरजेचा आहे. केस कापण्याची खूप जणांना सवय असते. ज्यांचे फाटे फुटलेले आहेत केसांना, त्यांनी जरूर एक 4 बोट, म्हणजे फाटे खाली फुटलेले आहेत टोकाला, तर त्याच्या वरती 4 बोट अंतर तुम्ही कट करत जावा केस, आणि तर 6 महिन्यातून एकदा तरी ऍटलिस्ट ट्रिमिंग केलं पाहिजे. म्हणजे जे सेंट, थोडेसे जे म्हणजे जे पुढे जे अगदी शेपटी सारखे किंवा खराब असे जरसे टिप्स झालेले असतात ते आपण ट्रिम करून टाकलेले एनी टाइम बेटर असतात. अवॉइड केमिकल प्रोडक्ट्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर तुम्ही शॅम्पूज किंवा केमिकल्स युक्त प्रोडक्ट्स वापरू नका केसांना, कारण की ते टेम्पररी तुम्हाला शाईन किंवा ग्लो देतात, पण लाईफ टाईम, म्हणजे जर हेल्थच्या दृष्टीने बघितलं तर केसांच्या ते हानिकारक असतं. अवॉइड हीट स्टायलिंग, म्हणजे जे आपण ड्रायरनी वगैरे ब्लो करतो केस किंवा कुरळे करतो केस, ज्यांचे केस स्ट्रेट आहेत त्यांना कुरळे हवे असतात, ज्यांचे कुरळे त्यांना स्ट्रेट हवे असतात, तर ते आता पॉसिबल आहे इझिली ह्या सगळ्या आयन्सनी किंवा ड्रायर्सनी. पण ते, कारण की तुमची जी नॅचरल जी केसांची प्रकृती किंवा टाईप आहे त्याच्या आपण अपोजिट करतोय, तर ते हानिकारक आहे आपल्या केसांसाठी, तर ते करू नये. केसांना कधीही गरम कुठल्याही वस्तू लागल्या किंवा हे झाल्या तर त्या सूट होत नाहीत, ते जळून जातात, त्यांच्यातलं सगळं हे निघून जातं, शाईन किंवा नॅचरल ग्लो आहे तो. आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे केसांचं, तर कसं करू शकतो की, पण एक मेन सांगायचं राहिलं की जड वॉटर, म्हणजे बोरचं जे पाणी आहे, हार्ड वॉटर, ते खूप हानिकारक आहे केसांसाठी, किंवा क्लोरिनेटेड जे आहे, स्विमिंग पूल्समध्ये वगैरे वापरतात, किंवा क्लोरीन जास्त वापरतात इव्हन आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये पण निर्जंतुकीकरणासाठी, तर तेच तसं पाणी खूप हानिकारक आहे.
ते पाणी, ते केस धुण्यासाठी तुम्ही वापरताना जर बोरचं पाणी असेल किंवा हार्ड वॉटर असेल तर ते चेक करत जावा, पीएच चेक करत जावा. आणि जर ते बोर वॉटर असेल तर बिलकुल यूज करू नका. पीएच कमी असलेलं पाणी कधीही चांगलं. तर ह्याने केस फार ड्राय होतात आणि गळतात, खूपच गळतात. ईट बॅलन्स्ड न्यूट्रिशनल डाएट. केस गळण्याच्या मागे ते हार्ड वॉटरचा एक मोठा मेन रिझन तर मी तो सांगितलं. बऱ्याच वेळा आपल्याला काही रिझन सापडत नाहीत, पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये ते पाणी असतं, मग ते आपण म्हणतो की हां, मग ते त्याला पण बरेच प्रकार आहेत की हार्ड वॉटर सॉफ्ट वॉटरमध्ये कसं कन्वर्ट करा. सोडा वगैरे घालतात, पण ते कितपत कन्वर्ट होतं मला माहीत नाही, पण आहेत बरेच प्रकार. माझी एक आफ्रिकेतली पण पेशंट होती, तर तिचं ते एक रिझन मला रूल आउट झालं. भरपूर तिला मेडिसिन्स 1 मंथचे दिले होते. 15 दिवसांमध्ये हेअरफॉल तिचा थांबला, पण तिला म्हटलं की जोपर्यंत तुझं हे रिझन आहे की हार्ड वॉटर आहे तुझं बोरचं पाणी तिथे, तर तोपर्यंत तुझं हेअरफॉल राहणारच. त्यामुळे मग तिने तेच फोकस केलं आणि मग हार्ड वॉटर कन्वर्ट करायचं सॉफ्ट वॉटरमध्ये आणि मग ते यूज करायचं. हा एक पर्याय असतो. थर्ड आहे बॅलन्स्ड न्यूट्रिशनल डाएट. तुम्ही काय खाता त्याचं ऑब्व्हियसली रिफ्लेक्शन येतं आपल्या स्किनवरती आणि केसांवरती. त्यामुळे आपण केसांशी रिलेटेड फक्त रोज एक सकाळी एकच टिप देईन. रोज एक सकाळी काय हे करा, काळे तीळ जे आहेत ते केसांसाठी खूप उपयुक्त किंवा खूप छान आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स वगैरे सगळं आहे जे नीडेड आहे, नीडफुल आहे केसांसाठी. तर तुम्हाला केस वाढवायचे असतील किंवा काळेभोर करायचे असतील तर सकाळी उठल्या उठल्या फक्त आवळ्या पावडर आणि काळे तीळची पावडर, आणि गरज असल्यास जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर माखा मिक्स करा. माखा म्हणजे भृंगराज, त्याची पण पावडर मिळते बाजारात. नाहीतर मग फक्त काळे तीळ आणि आवळा इज सफिशियंट, पुरेसं आहे. हे सकाळी उठल्या उठल्या 1 चमचा खायचं मिक्स करून. हे रोज तुम्ही केल्यानंतर तुमचे विदिन अ 15 डेज, 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील की केस हेल्दी झालेली आहेत, छान आहेत, गळणं थांबलेलं आहे. आपण त्याला सकाळी उठल्यावर घेतो कारण की रसायन काळ आहे आयुर्वेदानुसार, मग त्याचा इफेक्ट दिसतो. दूध आहे, टाइमली तुम्ही जेवण केलं पाहिजे आणि एक्सरसाइज केली पाहिजे. जे काही केसांशी रिलेटेड जे काही एक्सरसाइजेस आहेत ना, त्याच्यामध्ये प्राणायाम एक आहे मेन, कपालभाती, वज्रासन एक खूप छान आहे. आणि असे जे सगळे एक्सरसाइजेस ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा खालच्या दिशेला होईल, म्हणजे डोक्याच्या दिशेला होईल, असे सगळे आसनं तुम्ही केसांशी रिलेटेड करू शकता. त्याच्यामध्ये सर्वांगासन आहे, अधोमुख श्वानासन, शशांकासन, उत्तानासन. तुम्हाला नेटवरती त्याचे डिटेल्स मिळतीलच. आणि एक खूप साधा सोपा बालायम योगा, म्हणजे असं नखा एकमेकांवरती रब करायचे. हे रामदेव बाबा वगैरे पण सगळ्यांना सांगतात, सजेस्ट करतात. रोज एक 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही फक्त नख एकमेकांवरती रब करायचे, अंगठे सरळ ठेवून फक्त ह्या 4 बोटांची. मग इथून काही नर्व एंडिंग्स आहे ज्यांना स्टिम्युलेशन मिळतं, जे रक्तपुरवठा केसांपर्यंत होतो आपल्या मेंदूच्या, तिथे ते फास्ट ब्लड सर्क्युलेशन होतं आणि स्टिम्युलेशन होतं, आणि हेअर ग्रोथ थोडीशी वाढते. आणि एक ऑनियन एक ऐकलं मी, आयुर्वेदिक थेरपीज फॉर हेअर केअर आर मेनी मेनी मेनी. हां, आणि तुम्ही घरगुती ऑनियन ऑइल पण तयार करू शकता. केसांना डिरेक्टली कांदा पण लावतात हेअर ग्रोथ वाढवायची असेल तर. किंवा ते ऑनियन उकळून तेलामध्ये तेल तयार करू शकता. आपलं सेशन आता लगेच संपेल. जर कोणाला क्वेश्चन्स असेल तर चॅटबॉक्समध्ये लिहून ठेवा, मी तुम्हाला मेसेजमध्ये ते चान्सेस देईन. आयुर्वेदिक जे काही थेरपीज आहेत केसांसाठीचे ते मी शॉर्टमध्ये पटकन सांगते. तर एक फर्स्टली आहे शिरोधारा, शिरो अभ्यंग. अभ्यंग म्हणजे केसांचा मसाज आहे आयुर्वेदिक औषधी तेलाचा. नंतर शिरो अभ्यंग ह्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एक तेलाची धार आपण कपाळावर सोडतो आणि ती औषधी तेलाची असते. ती पूर्ण केसांमध्ये आणि डोक्यामध्ये अर्धा तास फ्लो होतो ते केस धार. नंतर आणि आपल्याला ऑब्व्हियसली पोषण तत्व सगळे ते तेलातून मिळतात. आणि थर्ड आहे नस्य. नाकातून जे आपण औषधी तेल किंवा तूप घालतोय ते डिरेक्टली केसांपर्यंत डोक्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसतात. अशा प्रकारे सेशन संपेल. तर सेशन आता अजून 1-2 मिनिटात संपणार आहे. मला क्वेश्चन्स काय असतील तर पटकन विचारा. आणि बऱ्यापैकी मी कव्हर केलेत सगळे पॉइंट्स. व्हॉल्यूम सगळ्यात जास्तच आहे माझा, आय थिंक.
प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी मी म्हटलं तसं हेच आहे, काळे तीळ आहेत बेस्ट. आणि हा, लावायचं काय म्हणत असाल तुम्ही तर माका, मंडूर भस्म आहे, आवळा आहे, आवळा पावडर, हे सगळे तुम्ही मिक्स करा. मेहंदीमध्ये मंडूर, माका, कलोंजी पण एक यूज करतात. काळं कलोंजी म्हणून मिळतं बाजारात, ते हे आहे, ऑनियनच्या सीड्स असतात त्या. ते सगळे तुम्ही पावडर पेस्ट फॉर्म करून, आणि मेथी, मेथी पण खूप छान आहे बरं का, त्याच्यात प्रोटीन्स आहेत आणि ते तुम्ही स्काल्पला यूज करू शकता. ते मग हे मेहंदीमध्ये तुम्ही ऍड करा. कलोंजी, माका, आवळा पावडर, शिकेकाई पण वाटलं तर मिक्स करू शकता, आणि मंडूर भस्म, हे सगळं तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये मिक्स करायचंय, रात्रभर ठेवायचे, आणि सकाळी ते ब्लॅक झाल्यानंतर पूर्ण त्यात तुम्ही टिंचसाठी बर्गंडी कलर हवा असेल तर कॉफीचं पाणी मिक्स करायचं, उकळलेलं कॉफीचं, नाहीतर तुम्ही चहाचं पाणी मिक्स करू शकता, आणि सकाळी लावायची, आणि 2 तासाने धुवून टाकायचे. प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी मी सांगितल्याप्रमाणे ऑइल इज नेसेसरी. कसं आहे, काय कारणं आहेत ग्रेइंगचे तुमच्यामध्ये, ती आपल्याला कळली पाहिजेत. मग त्यामुळे ती कारणं टाळायची. ऑइली किंवा स्पायसी फूड अवॉइड करायचंय. काळे तीळ खायचे आहेत. नंतर ऑइल, हेअर डाय टाईपमधले आयुर्वेदिक हेअर डायज ॲक्च्युली तसे नाहीच आहेत कुठले, पण तरी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. की माका आहे, माका म्हणजे त्या भुंग्याप्रमाणे, त्याचं नाव भृंगराज आहे, म्हणजे भुंग्याप्रमाणे काळे होण्यासाठी केस माका वापरतात. तर तुम्ही त्याची पावडरचा लेप करू शकता केसांवरती, तुम्ही त्याचं ऑइल यूज करू शकता, आणि ते हळूहळू रोज रोज वापरल्यानंतर त्याचा 1 महिन्याभरामध्ये इफेक्ट दिसेल. चालेल, मग थँक्यू. आता सेशन संपेल आपला. थँक्यू फॉर अटेंडिंग एव्हरीवन.